तर बघा सकाळ सकाळी आज लवकर आलोय अंकिताला घेऊन. आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा आहे. अंकितानं कालच म्हणली होती मला घड्याळ घ्यायचं आहे. आता येताना पण नाद लावलाय बाबा मला घड्याळ घ्या पप्पा ना घड्याळ घ्या. लेडीजचं दे की ती वेगळं असते ती असलं नाही कसलं फिंगरवाले फिंगरवाले मला नाही संपत झालं कंप्लीट पण जास्त कसलं फिंगरवाला ती स्मार्ट स्मार्ट बर मग असली नको का तुला ते छान आहे बरं जवळ. हा तसलं पाहिजे तसलं कधी आणणार आहे बाबा? 2 दिवस बनणार मग 2 दिवसांनी घेते. असं घ्या. हा 2 दिवस बनायचं आणून देणार चांगलं आता आहे. पाहिजे ते घेऊन जाऊ फळा कितीला आहे हे बघा हा? एक सेन्स किती आहे ह्याच्यातलं ही थोडं मोठं आहे. हो का ही असलं नाही. असलं त्याच्यात घेऊन जाऊ ते कळते का काय कळ नाही किती वाजले काय नाही माहिती पण हा? नाही टाइम लावून देणार टाइम लावून असलं घ्यायचं आहे बघा. ते कितीला आहे? 190 रुपये ते सबाद दे बाबा. पुढलं घ्यायचं आहे आता काय करायचं घड्याळ आता टायमिंग बघायला लागतंय म्हणजे. अजून कुठलीच दुकान उघडली नाही ती ही दुकान उघडले बाबा. काढू का गोट असं ते हे काढायला ह्याच्यात असं काय नाही ह्याच्यात येत नाही. दोन्ही हात घालते लगेच गोट पण काढला बाबा. लगेच घाल की त्या बाबा. हे काय की ह्याच्यात 2 घालायचे दोन नसते ती टाकत. असं आहे का? लेकरासाठी तुम्हाला सांगतो लेकराला ना आता अभ्यास केला तर बरा आहे. मार्क जर ह्या वर्षी कमी पडली तर काय मग काय ठोकायचा पुन्हा कायच घ्यायचं आहे काय पडती म्हणली मार्क आता. टिकते का बाबा ते? त्याचं गॅरंटी काय नाही भेटतं हा गॅरंटी नाही भेटतं वस्तू त्याची गॅरंटी नसते देता. आणि ह्याची किसी का भी गॅरंटी नाही किसी का गॅरंटी नाही आहे. माणसाचीच गॅरंटी नाही तर ह्याची कशी घ्यायची? हिसाबात दे की बाबा. हे 170 द्या असं दे. कशाला आहे 170? आता बोनीसाठी रेट लावलं बस. आलो बघा दिगंचितनं दिदाला सोडून. आज अनुला बापूला काय लावलं नाही बघा शाळेत. शनिवारचा आंघोळ करून नटली होती रडायला लागली दोघं पण नको म्हणलं काय कराय बारकी आहे ती शनिवारचं एवढं तर लोड द्यायला काय हे का तुम्हाला सांगा. खेळा म्हणलं झाला हो का खेळते ती निवांत दोघं जण मातीत. सकाळ शनिवारचं असलं का गडबड असते जरा पोरांना शाळेत सोडायचं हे. पण आमचं काय चाललंय आपण बघूया इकडं. भाकरी करायच्या त्या पीठ दळायला लागते. घेतलं लेकीला घेतलं बघ तुझ्या. काय काय घेतलं? सँडल हा हा बॅग हा हा मग गाड्या नाकातलं गाड्या ती म्हणली बाबा सँडल घ्यायचं कुठे घेतलं घड्याळ? तिथंच ते गोरपटवेरच्या अलीकडं पुढच्या साईडला गोर कलेक्शन शेजार. तर म्हणत होती पप्पा मला उद्या सँडल घ्यायचं. शाळेला घ्यायचं उघडच नव्हतं का पुन्हा शाळेसाठल्या किंवा म्हणलं लय मी आरती लाड लय पाहिजे ते देऊ नका तुम्ही बरं का. अगं आता घ्या म्हणून कालच्या मागा लागली घेतलं 150. तुम्हाला होतं का 12 घड्याळ? नव्हतं पण आता काय करा मागताही लेकर होता बाकी या लेकरांनी हाय कळायला पाहिजे आता त्यासाठी घड्याळ. होय खावायचे कळतं की आपला स्क्रीन टच आहे असं दाबलं लगेच चालवते आपाप स्क्रीनवर टच केलं चालवते. आपल्याला मस्त मिळालं ना बघा लेकरं तर अशा करते ग सगळ्यांच्या पोरींच्या हातात तर दिसते ती घड्याळ मग तिला पण वाटतं ही बाकीची लेकरं पण ऐसा करते बारकी बारीक यायची बारकी पण ती सा करते ती वा. मग त्यांना मोठं झाल्यावर घ्यायचंच की
झाला नाही स्वयंपाक तुझा? भाकरी राहिली. होय कलवत्र ऑलरेडी खाया. आणि पोहे केलेलं पोहे बी नाही राहिले ते आता कोण खायचं. अण्णाला ते घे. अण्णा पोहे खावा घे. चहा प्यायला का नाही? होय वैरण आणायच्या बघा मित्रांनो जाऊन अजून आबा गेलाय दूध घालायला. आता हे माझ्याकडं वैरण आधी आणायची आणि मग काय असेल ते काम बघायचं. वैरण आणूस तर तुम्हाला सांगतो अंकिताचं शाळा सुटते आहे, अक्काची शाळा सुटते आहे, मोनाची शाळा सुटते आहे. काम आहेच की. काम कसं नसते सांगा बरं. प्रत्येकाला काम आहे. आता ही वरच्या शेतात जायचं तिथनं जवळजवळ 6-7 कवळ वैरण आणावं लागते. मग तवा दिवसभर मसरांचं भागते. घरापाशी वैरण तेव्हा काही टेन्शन नव्हतं. घेतले ते तोललेला उचलून खांद्यावर आणले तरी होत होतं. त्यासाठी शेत जवळ पाहिजे. आमचं कसं झालं आहे घरापाशी थोडं, पलीकडे साईडला थोडं, तिकडे थोडं, असं वेगवेगळ्या ठिकाणी जमीन मस्त आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी. एका तळावर जर असते तर काय टेन्शन नव्हतं. ही डेव्हलप करायला लय पैसे गेलं हो. घरापासलं डेव्हलप केलं, त्याला विहीर बोर पाईपलाईनी माती भरणं ह्यात लय पैसे गेलं. पण तिकडच्या शेतात 100-150 गट नळ्या गाडून तुम्हाला तिकडं पैसे गेलं. मारहाण. आणि आमचा भाग दुष्काळी मारहाण. पण ती जमिनीचं आम्ही सोनं केलं आहे. फोडून 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 माती भरून. हे म्हणजे कष्ट आहे. आमच्याकडच्या जमिनीला कष्ट आहे. आणि काय खाल्ल्या भागात आता पूनमच्या मामा आहे तिकडं अकोल्याला ही जमिनी आहे त्या नुसत्या प्युअर काळ्यानं उसरून पाणी भरपूर पण जमिनी थोड्या आहे त्या. तिकडं जर 10-10 आमच्यासारखे जर 10-15 एकरची जमीन असती आयला शेतकरी डराकला असता नुसता ऊस करून. पण जमिनी तिकडे 1-2 एकर थोड्या थोड्याच आहे ते. बरोबर आहे ना. म्हणजे मिळून त्यातच पडतंय. आमचं ही डेव्हलप करायलाच पैसा मैदाळ गेला. वरच्या तिकडच्या शेतात तुम्हाला सांगतो तिकडं बोर घेतला, तिकडे एक बारकी खोली काढली, अशी कंडिशन झाली आहे. आणि घरच्यांचं पहिल्यापासनं घरच्यांनी कसं वडील आमचं लहानपणी वारल्यामुळं लहानपणी माझी वयाच्या 33व्या-34व्या वर्षी म्हणजे माझ्या वयाच्या अगोदरच मला आता 35-36 चालू आहे. माझ्या वयाच्या आधीच 1-2 वर्ष वडील वारलं. मग किती लहानपणात गेलं सांगा बरं. वडील वारलं त्यावेळेस मी 6 महिन्यात होतो. तिथनं आईनं आमच्या जगवलं. आई तर एकटी का जगवते तुम्हाला सांग त्या काळात. पर आईच्या आईचा लय जीव आईवर होता. आमच्यावर जीव होता. मामानं शिक्षण ही मामा नोकरीला लागल्यामुळं मामानं आम्हाला शिक्षण हे सगळं केलं. माझं 12वी-13वी केली. कॉम्प्युटर कोर्स माझा पूर्ण केला. आबाचं D.Ed पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन केलं. MA इंग्लिशमधनं त्याचं केलं. म्हणजे हे सगळं शिक्षणाचा पैसा सगळा मामानं भरला. आणि निस्वार्थपणानं 1 रुपया घेतला नाही मामानं आपल्याकडून. म्हणजे त्या मामामुळं रुटीन लागलं. बाकी आपल्याला कोणी आधार दिला नाही. लय वेगळी कंडिशन आहे मित्रांनो. ज्या घरात बाप नसतो ना त्या घराचं खरं लय हाल होत असतात. बाप कसा ना पण बाप जिवंत पाहिजे. बापाविना आयुष्य अधूर आहे बघा. आई आणि बाप. आणि आईनं आता चांगलं दिवस आलं नाही गेले काय करायचं. चांगलं दिवस बघायला भेटलं नाही तर अशी कंडिशन आहे. आबा आला आता दूध घालून गाडी आली बाहेर. आता जाऊन वैरण आणायची. वैरण येऊन ज्यूस तर शाळेच्या पोरांचा टाईम होतो. या गावातल्या बिन पोरांचा टाईम होतोय आणि दिदाच्या बिन दोन्ही संगच टायमिंग. 11:45ला शाळा सगळ्याची सुट्टी द्या. मग ती लेकरं उन्हात चालणार. आम्ही तसल्या उन्हात चालत यायचो. पण आता आपल्याला काय वाटतंय आपण जे दुःख बघलोय ती लेकरासने आपल्या नसून म्हणून आपण धरपडतोय बघा. बरोबर आहे का नाही. आपण जे हाल खाल्ले तर ते लेकरांनी हाल झालं नाही पाहिजे लेकरांचं. तर चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओत.
तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.